इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा कार्यात्मक व्याकरण या घटकातील आज आपण विभक्ती, कारकार्थ व शब्दाचे सामान्य रूप पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण सामान्य रूप म्हणजे काय हे पाहूयात. नामाच्या व सर्वनामाच्या रूपामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीमुळे जे बदल होतात ते खाली दिलेले आहेत पहा. तर या ठिकाणी एक वाक्य दिलेले आहे पहा. मधु कुत्रा काठी मार. आपण जर हे वाक्य असंच वाचलं तर आपल्याला याचा अर्थबोध होत नाही. परंतु जर आपण मधुने कुत्र्याला काठीने मारले असे वाचलं तर आपल्याला त्या वाक्याचा अर्थबोध होतो. तर या ठिकाणी पहा, मूळ शब्द मधु आहे आणि त्याला आपण काय प्रत्यय जोडलेला आहे, ने. कुत्रा हा मूळ शब्द आहे, त्याला परत प्रत्यय जोडला आहे आपण ला. काठीला परत ने प्रत्यय जोडलेला आहे आणि मारला ले हा प्रत्यय जोडलेला आहे. तर या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये कुत्रा हे मूळ शब्द आहे म्हणजे मूळ रूप आहे. मग आपण त्याला ला प्रत्यय जोडताना पहा, आपण कुत्राला म्हणत नाही तर त्रला या जोडलं जातं इथं. म्हणजे कुत्र्या हे काय आहे, सामान्य रूप आहे आणि ला हे काय आहे, विभक्ती प्रत्यय आहे. पहा, एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना त्या शब्दाचे मूळ रूप बदलते. या बदललेल्या रूपाला त्या शब्दाचे सामान्य रूप म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं होतं की कुत्रा हा मूळ शब्द होतं, त्याला आपण विभक्ती प्रत्यय ला जोडला. मग ला हा विभक्ती प्रत्यय जोडताना मूळ शब्दाचं कशामध्ये रूपांतर झालं सांगा, कुत्र्यामध्ये. म्हणून कुत्र्या हे काय, सामान्य रूप आहे. वाडा, वाड्याचे, यामध्ये पण पहा, वाडा हा मूळ शब्द आहे आणि वाड्या हे सामान्य रूप आहे. कुंकू, कुंकवाचा, ह्याच्यामध्ये कुंकू हे मूळ शब्द आहे आणि कुंकवा हे काय आहे सांगा, सामान्य रूप. आता सामान्य रूपाविषयी इथं काही माहिती दिलेली आहे पहा. एखादा शब्द जर आपण लिहिताना सुरुवातीला जर ऱ्हस्व असेल आणि त्याला जर आपल्याला म्हणजे आपण जर त्याला विभक्ती प्रत्यय जोडलो तर ते दीर्घ होते. पहा या ठिकाणी व ची पहिली वेलांटी आहे, स हा प्रत्यय जोडताना इथं दीर्घ वेलांटी झालेली आहे. आणि काही वेळेला अनेक वचनी जे शब्द आहेत त्याचे सामान्य रूप बदलत असताना त्याच्यावर अनुस्वार येतो. त्यानंतर पहा, काही शब्दाला जसं आपण विभक्ती प्रत्यय जोडताना त्याचं सामान्य रूप बदलतं, तसं शब्दयोगी अव्यय जर प्रत्यय त्याला जोडला तर त्याचं सामान्य रूप सुद्धा बदलतं. आता इथं साठी आणि विषयी हे काय आहे सांगा, शब्दयोगी अव्यय आहे. मग घोडा हा मूळ शब्द आहे, मग त्याला साठी हा शब्दयोगी अव्यय जोडताना घोड्यासाठी हे तयार झालं पहा, म्हणजे घोड्या हे सामान्य रूप झालं. शाळा, शाळेविषयी, इथं पण पहा, शाळा हे मूळ रूप आहे आणि शाळे हे काय झालं, सामान्य रूप झालं. म्हणजे शब्दयोगी अव्यय सुद्धा जोडल्यानंतरनं त्या शब्दाचं सामान्य रूप बदलतं. आता काही शब्द असे आहेत की त्याला विभक्ती प्रत्यय जोडलं तरी त्याचं सामान्य रूप बदलत नाही. पहा, बायको आहे, त्याला आपण बायको, ने बायकोला, म्हणजे ने आणि ला प्रत्यय जोडलं तरी बायको हा मूळ शब्द जशाला तसं राहतो. तसेच गुरु हा शब्द सुद्धा त्याप्रमाणेच आहे, त्याला प्रत्यय लावला तरी मूळ शब्दाचं रूप जे आहे ते बदलत नाही. आता कारकार्थ किंवा कारक विभक्ती म्हणजे काय पहा. नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ किंवा विभक्ती असे म्हणतात. विभक्ती प्रत्यय, वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. विभक्ती दर्शवणाऱ्या अक्षरांना विभक्ती प्रत्यय म्हणतात. आता विभक्ती प्रत्ययाचे एकूण 8 प्रकार आहेत पहा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. तर या ठिकाणी त्या प्रत्येक विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय लागतात ते दिलेले आहेत. एकवचनाला म्हणजे शब्द जर एकवचन असेल तर त्याला कोणते प्रत्यय, अनेक वचन असेल तर कोणते प्रत्यय आणि त्याचा कारकार्थ पण या ठिकाणी दिलेला आहे. हा जो तक्ता आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्याच्यावरच पूर्ण ह्या तक्त्यावरच आपल्याला विभक्तीचे प्रश्न सोडवावे लागतात. त्यामुळे हा तक्ता लिहून घ्या आणि पाठांतर करा. प्रथमामध्ये बघा, प्रत्यय नाही आणि मुख्य कारकार्थ कर्ता आहे. द्वितीयामध्ये सलाते, सलानाते अनेक वचनामध्ये आणि कारकार्थ कर्म आहे. तृतीयामध्ये ने, एशी, निही, ईशी आणि करण कारकार्थ. चतुर्थीमध्ये सलाते, सलानाते आणि संप्रदान कारकार्थ. पंचमीमध्ये ऊन, अपादान कारकार्थ. षष्टीमध्ये चाचीचे, चेचाची आणि संबंध उपपदार्थ कारकार्थ आहे. सप्तमीमध्ये तय्या अधिकरण कारकार्थ. संबोधनमध्ये एकवचनामध्ये प्रत्यय नाही आणि अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय लागतो आणि हाक मारणे मुख्य कारकार्थ आहे. तर या ठिकाणी पहा, द्वितीया आणि द्वितीयाला सलाते आहे आणि चतुर्थीला पण सलाते, सलानाते, म्हणजे दोन्ही विभक्तीला प्रत्यय सारखेच आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्यय लागल्यानंतरनं म्हणजे शब्दामध्ये कसा बदल होते ते दिलेलं आहे, हे काळजीपूर्वक वाचा. यानंतर आपण विभक्तीवरील काही नमुना प्रश्न सोडवूयात.
पहिला प्रश्न पहा, अपादान हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे? तर अपादान हा कारकार्थ पंचमी विभक्तीचा आहे. ताईने चाकूने पेरू कापला, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता चाकूने मध्ये ने हा प्रत्यय लागलेला आहे, तर ने प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये लागतो? तृतीयामध्ये. ने एशी आणि नी ही ईशी, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. मुलांनो घरी अभ्यास करा, अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. आता मुलांनो हे काय आहे सांगा? नो हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे अनेकवचनी प्रत्यय संबोधनमध्ये लागतो हा, म्हणजे त्याचा कारकार्थ काय आहे? हाक मारणे. रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पूर्ण करा. सुहास डॅश आंबा खाल्ला. ने, ला, ची आणि शी, तर या ठिकाणी काय येणार? सुहासने आंबा खाल्ला. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. पंचमी चा ची चे, सप्तमी त ई आ, द्वितीया स ला ते, चतुर्थी स ला ते. अयोग्य जोडी म्हणलेलं आहे. तर द्वितीयामध्ये आणि चतुर्थीमध्ये स ला ते, स ला ना ते हे प्रत्यय बरोबर आहे. सप्तमीमध्ये पण तैया हा प्रत्यय बरोबर आहे. पंचमीचा प्रत्यय ऊन हून आहे, म्हणून ही अयोग्य जोडी आहे. झाड या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते? झाड, झाडे, झाडी आणि झाडा. तर या ठिकाणी पहा, झाड या शब्दाचा आपण सामान्य रूप करत असताना झाड आणि झाडाचा म्हणलेला आहे या ठिकाणी, म्हणजे झाडा हे त्याचं काय होते सांगा? सामान्य रूप होतं.